आत्ता आपण ईस्ट वेस्टचा विरारचा ब्रिज आपण क्रॉस करतोय. मागे खूप गर्दी लागली होती संडे असल्या कारणाने आपल्याला. आता आपण आलोय सिग्नल जवळ आणि मागे खूप गर्दी होती, रश होती. काय शूट करायला जास्त मिळालं नाही. आपण पुढे आता काहीतरी शूट करूया चांगलं. आता आपण पोचलेत वळींच नाका. थोडीशी रस आहे, रस्ता थोडासा खराब आहे एक साईडने. तर आपण आता ऑलमोस्ट आता राजोडी वरना आपण चाललोय आता भुईगावला स्वामींच्या मठामध्ये. पण असा अचानक प्लॅन झाला जाण्याचा. आपलं मॉर्निंग आहे, चला संडे पण आहे, तर जाऊन येऊया मस्तपैकी. तर आपण निघालोय. एक माणूस आमच्यामध्ये आज आहे, ती म्हणजे आमच्या मॅडम. बघूया आता. थोडं जास्त काही शूट करताना नाही, ट्रॅफिक पण एवढी होती का आपल्याला काही जास्त शूट करता नाही आलं. ते हळूहळू करूया थोडंसं पुढे शूट आपण. आपल्याकडे आपण ॲक्च्युली काही व्हिडिओ बघितलेत तुम्ही. तीनच व्हिडिओ टाकलेत आपण ह्या चॅनलला. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काय कमी वाटते, काय जास्त वाटते, जरा आम्हाला जरा कमेंट करून सांगा. आणि आताच पुढचा येणारा ब्लॉग आहे तो आपला तुमचा पहिल्या पार्टमध्ये आम्ही सांगितलं आहे कुठे जाणार आहेत ते. फक्त तारीख अजून डिसाईड नाही आहे जायची, तरी पण तिकडे आम्ही जाणारच आहेत. बघूया, मजा येईल तिकडे. खूप रश वगैरे असतं खूप आणि धमाल येईल तिकडे ॲक्च्युली. सो बघू आता आपण थोडं पटापट पोचायचं बघूया तिकडून नंतर तो आपला मेन ब्लॉग आपण चालू करूया देवळातून. आता आपण आलो आहे निर्मळला आलो आहे. तुम्हाला ते मंदिर दाखवतो मी लांबूनच इथून ना. तिकडे पण आठवडाभर जत्रा असते, मोठी असते इकडची खूप. हा जो पूर्ण रोड आहे, थोडासा जो मागे पण गेला, हा जो पूर्ण रोड आहे हा टोटली जत्रेनी म्हणजे एवढे गर्दीने भरलेलं असतं. एवढे वेगवेगळे प्रकारचे जे शॉप लागलेले असतात इकडे. हा पूर्ण भरलेला असतो. इकडे गाड्या वगैरे कुठल्याही प्रकारच्या आतमध्ये येत नाही. तेव्हा पूर्ण मागून ते पूर्ण हे आता जेवढं चाललं आहे आणि पुढे ते मंदिर आहे. आपण व्हिडिओ कापत नाही आहेत, आपण व्हिडिओ पण चालूच ठेवू. हा इकडे पूर्ण भरलेलं असतं हे तेव्हा. आणि हे इकडे ग्राउंड आहे, ज्या बसेस उभे आहेत ना, हे इकडे हे ग्राउंड आहे. आणि हे वरती इकडे मंदिर आहे शंकराचं. सगळं भरलेलं असतं हे एवढं. आणि एंडिंग आहे, त्याच्या पुढे एंडिंग होते
जत्रा इथून नदी स्टार्ट होते आणि हे पुढे एंडिंग होते जत्रा. आणि ह्याच्या पुढे आपला येते भुईगाव आणि आपल्याला त्या तिकडे जाता मठामध्ये आपल्याला एंटर करायचं आहे. हे आता आपण इथून आतमध्ये जाऊ राईटला. भुईगाव पोलीस स्टेशनकडून आतमध्ये जाण्याचा रस्ता छानपैकी. हे प्रगट दिनच्या दिवशी पण स्वामींच्या मठामध्ये पूर्ण रस्ता फुल होतो. हा इथूनच चालू होतो फुल व्हायला. इकडे हे आता आपण आलोय मठामधला रस्ता जो आहे आतमध्ये जाण्याचा. तिकडे आपण आता जातोय, पोचतोय मठामध्ये. इथे पार्किंगला वगैरे सुविधा आहे व्यवस्थित. इकडे पार्किंग. आता आपण स्वामींचं दर्शन झालंय आपलं आणि आपण आता आलोय भुईगाव बीचला. जस्ट आता खूप व्ह्यू छान आहे इकडे. असं एकदम खूप छान वाटतं व्ह्यू इकडे. खूप छानच वाटतं. बघा ना, ही आपली नॅनो खूप छान पद्धतीने परफॉर्मन्स देताना. हे बघा ना, व्ह्यू बघा. सगळी सुरूची झाडं आहेत. समुद्र बघा किती छान वाटतं. हा बघा भुईगाव बीच. ही पावसामुळे झाडं पडलेत मला वाटते. सॉलिड वाटतं ना. तिकडे पण खूप भारी छान वाटते. नारळीची झाडं एकदम बघण्यासारखं एकदम खूप भारी वाटतं. संध्याकाळचे एवढं भारी आहे बघायला. सही ना. हे कोणती ब्लॉग बनवायला लागले. हा असा आमचा माणूस ब्लॉगर बनायचा प्रयत्न चालू आहे. बघू पुढे किती सक्सेस भेटतोय. काहीतरी इन्फॉर्मेशन द्यायचं काम चालू आहे. पण खरंच बीच खूप छान आहे. पीस आहे. मस्त आहे. हा आमचा असा माझा नवरा. हा माझा नवरा ब्लॉगर बनायचा प्रयत्न चालू आहे. सध्या सेकंडच व्हिडिओ, सेकंड थर्ड बघा कसं शक्य होणार आहे माहिती नाही.
तोडून तोडून व्हिडिओ बनवायचा प्रयत्न चालू आहे. बायकोला फिरायला घेऊन आलेला आहे मात्र, पण अख्खा वेळ त्या मोबाईलमध्ये. मी मोबाईलमध्ये वगैरे नाही आहे, मला काही शूटिंग नाही काढून दिली. एवढा मस्त मी काहीच करू शकत येताना नाही. मस्तपैकी ब्लॉग एवढा छान नेचर आहे, एवढा मस्त आहे, त्याला एन्जॉय करायचं सोडून ही आजकालची माणसं नुसती ब्लॉगिंग ब्लॉगिंग ब्लॉगिंग. इथे मस्त समुद्र आहे बघा. पीस. माणसं खरंच नाही आहे इथे, मोजकेच असतील. खूप छान आहे. पीस. ह्युमनलेस. बघा बघा जरा बघा या माणसं. खूप भारी वाटतं. इकडे ना. खूप भारी वाटतंय. इकडे ना. कसा वाटला पिसा तुला व्हिडिओ? छान मस्त रिलॅक्स. किती वाजत 12 वाजत आलं असेल तरी पण मस्त वाटते. मग संध्याकाळी छान किती छान वाटत असेल इकडे. पीसफुल. मुंबईच्या गर्दीतून शांत. एकदम मस्त वाटतं. एकदम सॉलिड वाटतं. एकदम काय युनिक. फायनली आम्ही थोडंसं आता मस्तपैकी खाल्लं. पास्ता खूप छान बनवलेला होता. एकदम मस्त. काय ग? खूप छान होता. मस्त मस्त मस्त. हिने सँडविच घेतलेला ॲक्च्युली आणि मी पास्ता घेतलेला. चिकन पास्ता. काय? चिकन अल्फ्रेडो पास्ता. चिकन अल्फ्रेडो पास्ता. चला आता आपण थोडं पुढे नेऊया. थोडासा प्लॅनिंग आहे वसई किल्ल्याचा. जवळच इथून ना एक 7-8 किलोमीटरवरच आहे. बघूया जाऊन. कुठे चिंच आहे? नाही नाही काहीच आहे. तीच आहे. खाली नाही आहे. थोडं पुढे चला. खाली होती. हळूहळू चला. कॉपीराइट. वाव. काय वडाच्या फांद्या वाटतात बघा ना भाई. आता आपण चाललोय वसई किल्ल्याला. आणि नदीत आता आपण पोचलो आहे चिमाजी आप्पा स्मारक ह्या ठिकाणी. हा बाजूला ग्राउंड आहे आणि कसली भारी वाटते बघ. आत्ता आम्ही जस्ट पोचलेत घरी. आणि वसई किल्ल्यामध्ये आम्ही गेलो होतो पण तिकडे काय आम्हाला शूट करायला भेटलं नाही. तिकडची सिक्युरिटी होती ती काही शूट करून देत नव्हती. बोलते का शूट करायला अलाव नाही आहे, बंद केले शूट करणं.
फक्त फोटो काढू शकतात, त्यामुळे थोडी फार काढलेली होती, पण रूल्स आम्ही फॉलो करून ती काय आम्ही ब्लॉगमध्ये काय ॲड करणार नाही वसई किल्ल्याचं काय. फक्त आपलं भुईगावला आपण गेले होते स्वामी दर्शनासाठी, ते आणि बीचचे काही थोडेसे स्पॉट असतील ते आपण त्याच्यामध्ये टाकू. चला आपण आपल्या ह्या व्हिडिओला इकडेच एंड करतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कदाचित आपण महालक्ष्मीच्या जत्रेसाठी जे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बोलले होते, जे माझे 2 पार्टनर होते, तर बघूया. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.